अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने धापेपवनी या ठिकाणी आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सोबतच गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। या मेळाव्याची सुरुवात आदिवासी बांधवांनी रॅली काढून केली असून गोंदिया जिल्ह्याच्या 8ही तालुक्यातील आदिवासी बांधवांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती। तर या कार्यक्रमात आदिवासी जनजागृती मेळाव्याचे औचित्य साधून प्रावीण्यप्राप्त गुणवंत आदिवासी विद्यार्थी, आदिवासी समाजातील आजी माजी पदाधिकारी, नवनियुक्त कर्मचारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने संविधान बदलणार आहे असा फेक नॅरेटिव्ह पसरवून निवडणुका लढल्या। मात्र केंद्रात जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि राज्यात महायुतीची सरकार आहे तोपर्यंत संविधानाला कोणी हात लावू शकत नसल्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले म्हणाले। जागतिक आदिवासी दिवस असतोय, त्यानिमित्तानं उशीर का होईना परंतु या भागामध्ये मागच्या वेळेस जो कार्यक्रम घेतला होता जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं, तर त्यानिमित्तानं आपल्या झाशीनगर केशरी भागातले आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले नव्हते आणि म्हणून ते लांब असल्यामुळे या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आदिवासी समाजातील जे विद्यार्थी आहेत, प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांचा सत्कार आणि या समाजामध्ये जे उत्कृष्ट कामं करतात त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा, त्याच्यामध्ये जे सेवाभावी संस्था असतील अशा सगळ्यांचा सत्कार करण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आज धाबेपवनी या ठिकाणी करण्यात आला। आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती, आदिवासी समाजामध्ये शिक्षण, आरोग्य आणि या सगळ्या सोयी कशा पद्धतीनं पोहोचवल्या जातील आणि समाजामध्ये त्या दृष्टीनं जनजागृती व्हावी या दृष्टीनं हा कार्यक्रम आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, सेवाभावी व्यक्तींचा सत्कार असा कार्यक्रम धाबेपवनी आज या ठिकाणी करण्यात आला। आदिवासी दलित समाजामध्ये संविधान बदलला जातो असा फार मोठा एक फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे। वास्तविक पाहिलं तर भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 13 मध्ये स्पष्ट दिलं आहे की संविधान समता, बंधुत्व, प्रेम हे सगळं बदलणार नाही आणि बदलवलं तरी ते लागू होणार नाही। एवढं सगळं स्पष्ट असताना आणि संविधान बदलत नाही असं असतानाही एक भोळ्या बाबड्या जनतेला ते संविधान बदलवण्याचा धाक दाखवला जातो, आरक्षण बदलवण्याचा धाक दाखवला जातो। वास्तविक पाहिलं तर देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत ज्यांना 27% आरक्षण मिळतो, अनेक एससी समाजाचे राज्यपाल आहेत। तर ते कोणी संविधान बदलवणार नाही, आरक्षण बदलवणार नाही, पण ते फेक नेरेटिव्ह करून भोळ्या भाड्या आदिवासी दलितांना जे गुमराह केल्या जाते त्यांच्यात एक अवेअरनेस घ्यावं। संविधान बदलवलं जाऊ शकत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आजन्म बदलू शकत नाही, त्यात सुधारणा होतील पण पूर्ण बदलत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलो। आजचा कार्यक्रम जो बडोले साहेबांनी इथे घेतलेला आहे आदिवासी जनजागृतीचा, तो अत्यंत महत्त्वाचा आणि खूपच सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्देशच हे होतं की जे संविधानाप्रती खोटी गोष्टी, खोट्या जो प्रचार केला गेला तो आम्ही जनतेसमोर आणला, आदिवासी समाजासमोर आणला। आज आदिवासी समाजाचे प्रश्न झाले, त्यांना त्यांच्या गरजा झाल्या, याविषयी सुद्धा इथं खूप चांगले भाषण झाले आहेत। त्याच्यामुळे हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। तर या मेळाव्यात केंद्रीय अध्यक्ष आदिवासी ध्रुव गुण समाजाचे MD ठाकूर, आदिवासी आघाडी प्रदेश सचिव तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठाच्या डॉक्टर प्रकाश केडाम, माजी आमदार संजय पुराम, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह आदिवासी समाजाचे अनेक नेते मंडळी उपस्थित असून आदिवासी तरुण तरुणींनी गोंडी नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले।
मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज गोंदिया.